मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटामध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. भांबर्डे येथील गलाई व्यावसायिकाचे अपघात प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलंय. या अपघातात मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तुर्ची गावातून अक्षरशः संतापाची लाट उसळलीय. हा अपघात नसून पतीनेच पत्नीचा घात केल्याचा खळबळजनक आरोप माहेरच्या लोकांनी केलाय. गलाई व्यावसायिक विकास पाटील यानेच पत्नीचा खून केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय. त्यानुसार संतापलेल्या माहेरच्या लोकांनी थेट तासगाव पोलीस ठाण्याला धडक दिली आहे. यावेळी गलाई व्यावसायिक विकास मोहन पाटीलवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य प्रमोद शेंडगे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि युवा नेते गणेश पाटील यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतलाय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक टकले यांनी देखील चौकशी करून कठोर कारवाईचे आश्वासन दिलंय. भांबर्डे येथील गलाई व्यावसायिक विकास मोहन पाटील यांच्या कारला झालेला भीषण अपघात आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृषाली विकास पाटील वय 22 हिचा मृत्यू हा अपघात नसून तिचा घातपात करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तिच्या तुर्ची येथील माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि पती विकास पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुर्ची येथील शेकडो ग्रामस्थांनी तासगाव पोलीस ठाण्यावर धडक दिली. 27 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास विकास पाटील आणि त्यांच्या पत्नी वृषाली हे दोघे आपल्या इर्टिका कारमधून विट्याकडून तुर्चीकडे निघाले होते. लिंब येथील पुलाजवळ मदने वस्ती परिसरात त्यांच्या कारची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका आयशर ट्रकला भीषण धडक झाली. या अपघातात वृषाली पाटील या गंभीर जखमी झाल्या होत्या तर विकास पाटील यांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान वृषाली पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप होते, मात्र अपघाताच्या दिवशीच वृषालीच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती, ज्यामध्ये तासगाव पोलिसांनी 4 संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आता मृत वृषालीच्या माहेरच्यांनी या संपूर्ण अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित घातपात आहे. विकास पाटील यानेच वृषालीचा खून केला आहे असा थेट आरोप नातेवाईकांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानुसार आज बुधवारी तुर्ची येथील शेकडो नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तासगाव पोलीस ठाण्याला धडक दिली. यावेळी नातेवाईकांसह पंचायत समिती सदस्य प्रमोद शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि युवा नेते गणेश पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बराच काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांची भेट घेऊन संतप्त नातेवाईकांनी आपली बाजू मांडत जोपर्यंत पती विकास पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. तर यावेळी पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी या प्रकरणी सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. एकूणच या प्रकरणाने सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बघूया यावेळी पंचायत समिती सदस्य प्रमोद शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि युवा नेते गणेश पाटील आणि वृषाली पाटील हिचे नातेवाईक नेमके काय म्हणाले. मी सर्वजण तालुक्यातील आलेली मंडळी आपल्या तालुक्याचे PI टकले साहेब यांना भेटलो. त्यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी यामध्ये जातीनिशी लक्ष घालून जे कोणी गुन्हेगार आहेत मग ते लोकांच्या समोर आणले जातील, त्यांना शिक्षा दिली जाईल अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आम्हा सर्व लोकांना दिलेला आहे. आमचा विश्वास या पोलीस स्टेशनच्या PIंच्यावर आणि त्यांच्या टीमवर आहे. फक्त मुलगी आहे, तिचा घातपात करून मारणं हे कितपत योग्य आहे. आज जाणारी निघून गेली पण काळ सोकवायला नको यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे. आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यामध्ये जे सहभागी आहेत त्या सर्वांच्यावर गुन्हा नोंद करून जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली, त्यांना शिक्षा नाही झाली
तर आम्ही आमच्या तालुक्याची लेक म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन मग तासगाव पोलीस स्टेशन असेल आणि SP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिथं जिथं आम्हाला जावं लागेल त्या ठिकाणी आम्ही सर्वजण तालुक्यातील मंडळीत जाऊ आणि त्या मुलीला न्याय देऊ एवढ्या निमित्तानं बोलतो. पोपट बुर्ले यांची कन्या, तिचा परवा मृत्यू झाला, पण सुकृतदर्शनी बघता तो अपघाती मृत्यू नाही तर तो घात करूनच मृत्यू केला अशी वस्तुस्थिती तिच्याकडे बघितल्यानंतर आढळून येते. त्यामुळं हा घात 100% घातच आहे. तो त्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करावा आणि तसं शब्द या पोलीस स्टेशनचे PI टकले साहेबांनी दिलेला आहे. त्या पद्धतीनं ते तपास करतील, त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करतील आणि त्याच्याबरोबर जी काय मंडळी असतील ती सगळी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल करून या पोपट बुर्लेच्या मुलीला आणि पोपट बुर्लेच्या कुटुंबाला न्याय द्यायचा प्रयत्न पोलिसांनी करायचा आहे. नाही केलं तर त्या पद्धतीने हे वाढत जाणार. ह्याचं रूपांतर आंदोलनात होणार, उपोषणात होणार, सगळ्या गोष्टी. हा सगळ्याला त्रास होण्यापेक्षा याचा तपास योग्य रीतीनं करून पोलिसांनी त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा. आमच्या गावची कन्या वृषाली पोपट बुर्ले यांचा 1 वर्षापूर्वी भांबर्ड येथील विकास मोहन पाटील यांच्याशी विवाह झाला होता आणि विकासचे विवाहबाह्य संबंध पूर्वीपासूनच होते. आता आमच्या मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला समजलं, त्यांच्याच गावातील लोकांच्याकडून समजलं आणि विकासनं वारंवार मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, अपघात करण्याचा प्रयत्न केला. पाठीमागच्या सोमवारी विकास आणि मुलगी इकडं तुर्चीला सोडायला येतो म्हणून ते गावातून निघले आणि त्यांचा लिमजवळ अपघात झाला. तो अपघात नसून हा एक घातपात आहे. त्यांनी मुलीला डोक्यावर हांटलेला आहे, तसंच तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून तिचा मृत्यू झाला आणि ॲक्सिडेंटचा त्यांनी बहाणा केला. तर बरेच या ठिकाणी बाबी आहेत की त्याचं ते बाहेरचे जे संबंध होते त्या मुलीशी अफेअर होतं. त्या मुलीच्या घरातीलही 2-3 लोक ॲक्सिडेंट व्हायच्या आधी आमच्या पोपट बुर्ले म्हणजे मुलींच्या वडिलाच्या घरी 1 तासापूर्वी येऊन गेले होते आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली होती. काही आक्षेपार्ह रेकॉर्डिंग हे आम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत. बऱ्याच गोष्टींचा अनुषंगानं इथं आम्ही विचार केला आणि या दृष्टीनं आम्ही बघितलं तर तिचा नक्कीच मुलीचा घातपात आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पोलीस स्टेशनला आलो आहे. पोलीस स्टेशनच्या साहेबांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिला आहे 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही याचा तपास करून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो आणि असा शब्द दिल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे. इथून पुढच्या काळामध्ये पोलिसांनी सहकार्याची आम्हाला भूमिका या ठिकाणी आज दर्शवली आहे आणि इथून पुढं जर या ठिकाणी तसं जर काही नाही झालं तर आम्ही SP ऑफिस, राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांना या ठिकाणी पत्रव्यवहार करू. अख्खं गाव आमचं या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. आमच्या वृषालीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे आमचं गाव थांबणार नाही. आम्ही सर्वपक्षीय गावातील सर्वजण या वृषालीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहे आणि त्या पद्धतीनं शब्द दिला आहे. अशा पद्धतीनं मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो. न्याय मागायला पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर PI टकले साहेब यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे की 2 दिवसात आम्ही याचा सर्व काही तो सोक्षमोक्ष लावून संपूर्ण याचा विचार करतो आणि मला पूर्ण याच्यातून न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी करायचा आहे आणि नाही केला तर आम्ही नंतर आंदोलनाला सुद्धा बसायला मागे हटणार नाही. आणि मुलीला मारहाण झालेली आहे, खून करण्यापर्यंत खून केलेलाच आहे. ॲक्सिडेंट नसून हा खून आहे आणि आम्हाला योग्यच न्याय मिळावा. होळी केली ज्या पद्धतीने त्यानं मारून टाकल्या, तुम्ही म्हणताला मारून टाकलं तर त्यानं मारून टाकल्या. माझ्या नातीला न्याय मिळली पाहिजे आणि त्याचा खरा फिरला पाहिजे तर माझं मन शांत होईल. नाही माझं मन शांत होणार नाही, त्या जागेला माझा प्राण गेला तरी चालेल, पण मला न्याय मिळली पाहिजे. त्याच्या घरावरनं रात्रीचं इमान फिरलं पाहिजे, पण मला न्याय मिळाला पाहिजे. जिओ मराठी, ते धडक